आज होता आयतवार. आयतवार म्हणजे आयतं बसून खायचा दिवस, तोच आपला संडे हो. पण ना आमच्या पाणीवाल्यांनी ठरवलं होतं आयतं बसून खायचं तर लांब, पण आरामात सुद्धा खाऊन द्यायचं नाही, म्हणून एवढ्या सकाळी सकाळी पाणी सोडलं होतं. आणि पाणी उद्या येणार होतं, पण ते आदल्याच दिवशी आलं, होळीमुळे कदाचित. त्यामुळे काय हंडे भांडे सगळे पटापटा घासून घेतले आणि मस्तपैकी प्यायचं पाणी भरून घेतलं आणि मटकाही भरून घेतला. आता मोकळं पाणी सुरू आहे म्हटल्यावर हातपाय काही शांत बसत नाहीत. मग काय लगेच काही ब्लँकेट काढून घेतले. आता म्हटलं थंडी संपलेली आहे, उन्हाळा लागलाय, मस्तपैकी धुवून वगैरे घेतले आणि वाळायला टाकले. आता कामाचं झालं होतं, म्हटलं पोटोबाचं बघावा. आणि हे बघा काल लावलेलं इडलीचं पीठ किती छान फर्मेंट झालं होतं. मग काय मस्तपैकी गोल गोल असे डोसे बनवून घेतले होते. आता डोश्यांना काहींना आवडतो साधा डोसा, काहींना आवडतो मसाला डोसा. आता मसाला डोसा खाण्यासाठी बटाट्याची भाजी पण बनवून घेतली होती आणि ज्याला जसा डोसा भाव आहे ना त्याला त्या प्रकारे बनवून दिला होता ताटामध्ये मस्तपैकी गरम गरम. आता दिवसभर मी काही शूट केलं नव्हतं. संध्याकाळी ना मी गेले होते माझ्या छोट्या बहिणीच्या घरी, म्हणजे आम्ही सगळेच गेलो होतो तिथे ना. मग नॉनव्हेजचा बेत होता मस्तपैकी. आता संडे असल्यावर नॉनव्हेज तर बनणारच. मग काय तिन्ही चपात्या वगैरे बनवल्या होत्या. मग मी मस्तपैकी चिकनची अशी छान तर्रीदार भाजी बनवून घेतली होती आणि तुम्ही भाजी बघू शकता चिकनची किती छान दिसत आहे आणि चवीला पण तेवढीच टेस्टी झाली होती. मग काय सगळ्यांनी बसून मस्तपैकी जेवण केलं आणि खूप मजा आली. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्या.